नमस्कार. आज आपण बनवूया झणझणीत वांग्याचं भरीत. ह्यासाठी मी एक अर्धा किलोचं एकच वांगं असेल. हे असं एक वांगं घेतले आणि स्वच्छ धुवून त्याला मी कोरड्या करून तेलाचा हात सगळीकडे फिरवलेला आहे. आता त्याला आपण चाकून का नाही मध्ये मध्ये छेद करूया, म्हणजे स्टीम होताना आत त्याच्या पूर्ण वाफ जायला पाहिजे. आता हे जरा वेगळ्या प्रकारचं वांगं मी करायला लागले. मी कुकरला का नाही ह्याच्या 3 शिट्या, पाणी बिणी काय घालायचं नाही. एका प्लेटवरती हे वांगं ठेवायचं आणि आपण डाळ आणि भात लावतो त्यासोबतच हे वांगं 3 शिट्या करून उकडून घ्यायचं. हे बघू शकता. आता ह्याचं साल पूर्णपणे बाजूला झालेलं आहे. ते साल सगळं काढायचं आणि वांगं किडकं आहे का नाही हे आटवणीनं बघायचं. तर असं हे वांगं आपलं स्टीम झालेलं आहे. आता ही हळद, लाल तिखट आणि हे मीठ आहे. त्यात आता हे जी वरची साल काढून आपण घेऊया. हे बघा किती छान ही जी निघते बघा साली. ही म्हणजे गॅस पण वाचतोय तुमचा आणि भरीत झालं. यात आपली डाळ तडका झाला आणि राईस पण शिजला. राईट. आता हे बघा हे असं सगळं साल हे सोलून घ्यायचं. 1 मिनिटाचं काम आहे. झटकीपट असं बनणार हे वांगं एकदा नक्की करून बघा. आता ह्या हळद, मीठ आणि लाल तिखट ह्यात हे वांगं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हा वरचा देठ आणि त्याची साल आता आपण हे टाकून द्यायचं आणि हे वांगं जे आहे हे आता हे कांद्यासोबत का नाही चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं. फक्त वांगं शिजवायच्या अगोदर स्टीम करताना किंवा भाजताना आतनं काय कीडबीड लागल्या का नाही हे आठवणीनं बघा, नाही तर सगळं वांगं कडू होईल आणि मन पण इसकते. मग परत वांगं बिंगं खाऊ वाटत नाही बरं. तर आता हे आपलं वांगं आपण मिक्स करून घ्यायचं आणि बघा का नाही असे अप्रतिम वांगं तुम्ही भाकरी संग, चपाती संग, भाताबरोबर खाऊ शकता. आता एका प्लेटमध्ये मी हे वांगं काढून घेत आहे, पाहू शकता. आणि मी सगळ्यात मेन म्हणजे कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली ह्यात घालायची राहिल्या बरं. ते स्किपच झालं माझं व्हिडिओ. तर असं हे वांग्याचं भरीत नक्की करून बघा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. ह्याच्यावरून कच्चं तेल घालायचं असते. असं कच्चं तेलासोबत हे फार अप्रतिम चव देते बरं का. आज मी हे भाकरीसोबत खाणार आहे. एकदा नक्की करून पहा.